नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, राज्यातील 60 वर्ष त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रति व्यक्ती 30,000 रुपये आर्थिक लाभ मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रति व्यक्ती 30,000 रुपये आर्थिक लाभ देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील सर्व धर्मीयातील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन यात्रा करता प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतका आर्थिक लाभ मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो, तर राज्यातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तसेच त्यांच्यासोबत कोणी नसल्याने त्यांची तीर्थयात्रा पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही, त्यामुळे सदर योजना सुरू करण्यात येत आहे. योजनेची व्याप्ती काय आहे पहा मित्रांनो. सदर योजनेमध्ये राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे. तसेच सदर योजना अंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा ही प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी असणार आहे. यामध्ये भोजन, निवास, प्रत्यक्ष प्रवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. या योजनेसाठी राज्यातील 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष असणारे नागरिक योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. सोबतच इतर पात्रता अशी आहे की नागरिक महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा, त्याचे वय 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष असावे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसावे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.